दिवसाला 1,500 लोकांची जेवणाची व्यवस्था इकडे केली जाते। चपाती पण या मशीनीवरती होते आणि पापड पण होतात। ही खास करून आपण राजकोट वरून आणलेली आहे आणि हा आपण चाललोय कोल्ड स्टोरेज मध्ये। मोठा कोल्ड स्टोरेज आहे जिथं सर्व भाजी वगैरे ठेवलेले आहे बघा प्रॉपर। आपल्या समाजाचा माणूस एवढा मोठा व्यवसाय सांभाळतो एवढे वर्ष, तर याची सुरुवात कशी झाली होती? तर आपणच बोलत असतो की आपली माणसं व्यवसायामध्ये पडू नाही शकत, तर आपली माणसं व्यवसाय करतायत पण आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे। माझ्याकडे किती संकट आली, कोविड आला, हे आला ते आला, तरी पण मी कधी मागे हटलो नाही। बरोबर, मला हा व्यवसाय करायचाच आहे, ही माझी जिद्दच होती। हाय नमस्कार, कशा सर्व? माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, मी आज निघालोय श्री साई फॅसिलिटीज कंपनीला व्हिजिट देण्यासाठी तलोजा घोट गावामध्ये। या कंपनीबद्दल विशेष सांगायचं झालं तर मोठ्या मोठ्या फॅक्टरीज, मोठे मोठे वेअरहाऊस आणि बल्कमध्ये फूड प्रोव्हाइड करतात, म्हणजे जेवणाची व्यवस्था करतात। दिवसाला कम से कम 1000-2000 लोकांचं जेवण ते बनवत असतात आणि 11 वर्षापासूनचा त्यांचा अनुभव आहे। आणि तेच फॅक्टरीला आपण व्हिजिट करण्यासाठी चाललोय तलोजामध्ये आणि ते सर्व कसे काय जेवणाची व्यवस्था, त्यांचं किचन वगैरे सर्व काही या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन। आनंदाची गोष्ट अशी आहे मित्रांनो, काय त्या कंपनीचा डायरेक्टर म्हणजे ओनर आपला आगरीवली बांधव आहे, म्हणजे संजय कोली सर। तर त्यांना सुद्धा भेटवतो तुम्हाला। तर टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया आणि तुम्हालाही कधी म्हणजे कुठली फॅक्टरी सोबत टायअप करायचं असेल फूडच्या बाबतीत किंवा कॅटरिंग किंवा जेवणाची ऑर्डर द्यायची असेल मोठ्या प्रमाणात किंवा काहीही असू दे, म्हणजे 400-500 नॉर्मल आपले असते ना बर्थडे पार्टीज किंवा सर्व काय ते आयोजन करतात, तर खालती पहिल्यापासून नंबर येत असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करून जा। दादा आपलं नाव? विश्वनाथ शेट्टी। विश्वनाथ दादा आपल्या समोर आहे आणि या फॅक्टरीचा पूर्ण टूर आपल्याला तो आज देणार आहे। या प्रोसेसला सुरुवात कधीपासून होते, किती वाजल्यापासून सुरुवात होते? हमारे इधर सुबह 4 बजे से चालू होते हैं। हम लोग चालू होने से पहला हम लोग भगवान को दिया बत्ती ये सब करके पूजा पाठ करके उसके बाद हमारा काम चालू होता है। ओके, म्हणजे सर्वात पहिले आपल्या देवाची पूजा वगैरे होते आणि नंतर आपल्या कार्याला सुरुवात होते। सकाळी 4 वाजल्यापासून हे सर्व कार्याला सुरू करत असतात आणि ते किती वाजेपर्यंत? रात को 10 बजे तक चलता है हमारा किचन। 10 वाजेपर्यंत आपला सुरुवात असते आणि सुट्टी वगैरे? छुट्टी गिट्टी कम कुछ नहीं रहता है कंपनी में। कैसा जो प्राइवेट जो खाना रहेगा ना कम ज़्यादा हो सकता है, छुट्टी कभी नहीं रहता है। हमारा 365 दिन चलता ही। हाँ ना, आणि माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा, असंच कार्य पूर्ण करत राहा आणि आपल्या संजय कोली काकांना फुल सपोर्ट करा। गेल्या 11 वर्षापासून तुम्ही त्याच्या सोबतच आहात ना? 11 वर्ष। ओके, जेव्हापासून ही फॅसिलिटीज आपली चालू हुआ जब से करो। ओके, तेव्हापासून ते सोबत आहेत आणि बघा मस्त देवार आहे, आले एंटर केलेच। हे बघा मित्रांनो, आपण आहोत आता श्री साई फॅसिलिटीजच्या किचनमध्ये आणि मोठ्या प्रमाणात इकडे जेवणाची व्यवस्था केली जाते बघा। आणि ते आपल्याला पूर्ण या किचनची टूर देणार आहेत। तर अण्णा कुठून सुरू करूया आपण? चावल इकडं याच्यात काय आहे? चावल आहे, राईस आहे याच्यामध्ये। राईस आहे याच्यामध्ये बघा, राईस आहे। आता पुढे जाऊया आपण, वरण डाल। ओके, डाल। आणि दिवसाला आपण किती माणसांचं जेवण बनवतो? 1000 से 1500। 1000 ते 1500 माणसांचं जेवण आपण इकडं बनवत असतो दिवसाला। ओके, आणि इकडं काय चालू आहे? ये इतना गिल्ला भाजी है, मतलब वेज वेजिटेबल, मतलब समझो कडधान्य का रहता है। कडधान्याचा रहता। ओके, चण्याची भाजी आहे, चण्याची भाजी, लाल चण्याची भाजी। नंतर याच्यामध्ये काय होणार आहे? अभी ये ब्रिंजल का बैंगन का भाजी बनने वाला है, रेडी हो रहा है इसके लिए। ओके, नंतर ही मशीन बघा ऑटोमॅटिक चपाती भी बनता है इसमें, हाँ, और पापड़ भी बनता है। चपाती पण या मशीनीवरती होते आणि पापड पण होतात। ही खास करून आपण राजकोट वरून आणलेली आहे। राजकोट मतलब इधर राजकोट से मंगाए, गुजरात से मंगाए। 5 लाख से मशीन है, 5 लाख का मशीन है, 5 लाख का 5 लाखचा मशीन आहे। बघा अशी मशीन आहे, या मशीन मधून पापड आणि चपाती केली जाते। एका दिवसाला 1000 ते 1500 जणांचा जेवणाची व्यवस्था इकडे केली जाते बघा। नंतर इकडे पण बघा,
पापड़ है, ये दूसरा कंपनी में जाता है, ये राइस का पापड़ है, राइस से बना हुआ पापड़ है। हाँ राईसचा पापड आहे इनका काय? क्या इनके लिए क्या अलग अलग से चेंजेस होता है। कभी आपने वो इसका लिज्जत का पापड़ देते हैं, कभी आपने ये नली आता है जैसा था वो दे देते हैं, कभी एक ट्रायंगल शेप में एक आता है पापड़ वो देते हैं। अलग अलग चेंजेस होते हैं, एक दिन ये रहेगा एक दिन दूसरा रहेगा, ऐसा अलग अलग चेंजेस रहते हैं। ओके. आणि स्वीट मध्ये असते आपले? हाँ स्वीट में स्वीट मध्ये काय असते? स्वीट में हम गुलाब जामुन बनाते हैं, शिरा, जलेबी, खीर, म्हणजे दिवसाप्रमाणे हाँ, असं अलग अलग वेगवेगळे आयटम अलग असतील अलग ना? अलग रहेगा वैसा। ओके एक दिन केला देते हैं ऐसा। ओके. ये मशीन से बना हुआ चपाती है, हे बघा एकदम proper दोनों मशीनवरती तरफ से बराबर बनवलेले सीखे आया चपाती है। आहेत. काय बोलता? ये मशीन से बना हुआ एकदम प्रॉपर चपाती रहता है, एकदम नरम मुलायम रहता है, एकदम प्रॉपर दोनों साइड से सीख के आता है। देखो चपाती एकदम क्वालिटी भी एकदम एक नंबर क्वालिटी रहता है। ओके. होने के बाद हम लोग ये 12 डब्बों में फुल पैकिंग करके एकदम सेफ्टी से भेज देते हैं। पूरा कोल्ड स्टोरेज है, हम लोग वेजिटेबल को है ना एकदम प्रॉपर हम लोग कोल्ड स्टोरेज में स्टॉक करके रखते हैं। हम लोग, ओके. हर एक दिन में दूसरे दिन में हम लोग जाते हैं वेजिटेबल, हम लोग खुद जाते हैं मार्केट में जाके, पनवेल जाके भाजी मार्केट से हम लोग भाजी लेके आते हैं। आपण सर्व भाजी स्वतःहून जाऊन घेऊन हा. येत असतो पनवेल हा. मार्केट किंवा आणखी कुठल्या मार्केटमध्ये. हा. आणि हा आपण चाललोय हा. कोल्ड स्टोरेज मध्ये. मोठा कोल्ड स्टोरेज आहे जिथं सर्व भाजी वगैरे ठेवलेलं आहे बघा, प्रॉपर सेपरेट करून सर्व. ओके मस्त थंडावा आहे ना, कोल्ड स्टोरेज आहे शेवटी. नंतर इकडे आहे आपला स्टोरेज. स्टोर है। हां इकडं सर्व पापड वगैरे, बिस्लरीची बॉटल, सर्व काय इकडे आहे. पापड्या वगैरे आहेत, पापड़ गुळ. ये अलग पापड़ बना, ये ट्रायंगल पापड़ बना। हा, म्हणजे पूरी जेवण राइस- बनवण्यासाठी राइस जो पापड़। जो साहित्य लागते तो इकडे तुम्ही स्टोर करून ठेवलेला ठेवलेलं, आहे. ओके. कप वगैरे, चहा पासून सर्व देतो ना आपण? हो चाय नाश्त्यामध्ये हो, सर्व नाश्ता- काय नाश्ता देतो? सब। सुबह हम लोग का किचन सुबह से चालू 4 बजे से चालू होता है, हा रात को 9-10 बजे तक हमारा चलता है। हा म्हणजे सकाळी 4 रात को वाजल्यापासून सुबह तुम्ही से जेवण रात को 10 बनवायची बजे तक- प्रोसेसला रात सुरू को- रात को करता. 10 बजे तक चलता है। आणि यो तुम्हाला म्हणजे सुट्टी नाही. छुट्टी नहीं, कभी नहीं। कंपनी बंद, कंपनी का हम लोग प्रोवाइड करते हैं, इसका मतलब छुट्टी है ही नहीं अपने को। छुट्टी नहीं। कम रहेगा मगर छुट्टी नहीं रहेगा। असं असं आहे. आहे. ओके. क्वांटिटी मध्ये कमतरता होते क्वांटिटी पण में सुट्टी कम होएगा नसते. मगर छुट्टी कभी नहीं। असं आहे. ओके या ना. कंपनी में हमारा जो है चलो उधर 24 घंटा चलता है। समझो कंपनी में जो चाय की बनते जो 24 घंटा हमारा चलता है उधर, हाँ। पर उधर के लिए हम लोग अलग से आदमी रखा है। जो किचन रात को 10 बजे तक चलता है। असं आहे काय? ओके. सर्वर रूम, हे बघा ये सर्वर सब- रूम आहे. ये CCTV सब ये सब अंदर छुपा होता है। ओके. म्हणजे सर्व मॅनेज केला जातो तिथून सर्व. नंतर हे बघा मोठी जागा आहे, मोठा ऑफिस आहे. आणि हा आपल्या हे संजय director सरांचा केबिन आहे, हां. जिथं ते सर्व बसून सर्व हँडल करतात. ऑनलाईन असू दे ऑफलाईन, जी जी काय कंपनीसोबत मीटिंग तिकडे होते. आणि नंतर इकडं आहे कॉन्फरन्स हॉल. कॉन्फरन्स हॉल आहे जिथे सर्व मीटिंग्स वगैरे होत आहेत. नंतर वर्क स्टेशन. बिलिंग सब बनता है इधर। जो बिलिंग का सब काम चलता है इधर। इकडं बिलिंग वगैरे होते काय सर्व? हां, सर. हां, इथं प्रॉपर बिलिंग वगैरे होते. आणि नंतर आपला हमारा शुरुआत जो पूजा करके भगवान से पूजा करके हमारा शुरुआत होता है। हाँ दिन का शुरुआत भगवान से दिन की, हाँ. पूजा करके होता है. हे बघा मस्त देवर आहे. एंटर केल्याच हे बघा. नहीं ये Store- अपना जो प्रॉपर हमारा से खाना बन के ये गाड़ी में पैकिंग गाड़ी में हमारा खाना जाता है। एकदम ओके सेफ्टी में एकदम सेफ्टी रहता है इसमें। ओके बघा श्री साई फॅसिलिटीजची आपली व्हॅन आहे ज्याच्यामध्ये पूर्ण स्टोरेज होते आपला जेवण आणि जो कंपनीला कंपनीला जात provide असते. करते, हां. ओके. हे बघा इकडं आपला स्वीटमध्ये शिरा सुद्धा चालू आहे मोठ्या प्रमाणात. आता राईस कुठल्या तरी कंपनीला जाण्याची व्यवस्था सुरू आहे बघा. टाकी भरले डायरेक्ट. हे बघा मित्रांनो पूर्ण आपली व्हॅनमध्ये दुपारचं जेवण स्टोअर केलेलं आहे आणि आता कंपनीजला जाईल. पूर्ण बघा प्रॉपर पॅकिंग केलं आहे. तर चला आपण पोहोचलो आता संजय कोहली सरांच्या ऑफिसमध्ये. सर्व काय पण पाहून झालं आपला. आणि सरांना मला एक गोष्ट विचारायला नक्कीच आवडेल की आपल्या समाजाचा माणूस एवढा मोठा व्यवसाय सांभाळतो एवढे वर्ष, तर याची सुरुवात कशी झाली होती? याची सुरुवात अशी झाली, आमचा लेबरचा कॉन्ट्रॅक्ट आहे ना हा आसा इंडिया कंपनीमध्ये होता. तिथं कंपनीमध्ये असता वेळेस एक कॅन्टीनवाला सोडून गेला आणि सोडून गेल्याच्या नंतर काय आलं, आता काय करायचं, माझे स्वतःचेच लेबर होते श्री साईमध्येच. तिथं पण श्री साई म्हणून माझाच कॉन्ट्रॅक्ट आहे लेबरचा. स्केल
त्याच्यानंतर हाऊसकीपिंग हे सगळे आम्ही कामं तिथली स्वतःची करतो. मग आता करणार काय, कॅन्टीनवाला निघून गेल्याच्यानंतर मी स्वतःच विचार केला का आपण का करू शकत नाही. सिटी लोक इथं एवढे लांबून येतात, 200-2000 4000 किलोमीटरवरून येऊन इथं आपल्या इथं कामं करतात. मग मी स्वतः विचार केला डोक्यात का चला तुर्बा स्टोअरला गेलो, तिकडं सर्व सिस्टमचा कॅन्टीनचा सामान आणला, भांडी वगैरे येते, त्याच्यानंतर किराणा. मग मी स्वतःच चालू केला व्यवसाय एका MIDCमध्ये बेल कंपनीच्या इथं, तिथं भाड्याने घेऊन आपला व्यवसाय चालू केला. आणि आता स्वतःचा जवळजवळ 4500 स्क्वेअर मीटरमध्ये मी स्वतःचा किचन तयार केला. जवळजवळ आता मला 11 वर्ष याच्यामध्ये लाईनमध्ये झाले. जवळजवळ माझ्याकडं त्यावेळेला आसा इंडियाचा प्लॅन टोटल माझ्याकडं पहिला होता. त्याच्यानंतर गोदरेज, त्याच्यानंतर FG ग्लास, त्याच्यानंतर निपॉन कंपनी, त्याच्यानंतर क्राऊन, त्याच्यानंतर विनेश, त्याच्यानंतर तुम्हाला सांगू FG ग्लास पण होतीच. आमच्याकडे जवळजवळ अशा 16-17 कंपन्या होत्या. आणि कंपन्या असता वेळेस त्यावेळेला कंपनी आमचा चांगला व्यवसाय चालला होता ना, आतापर्यंत पण चांगला. आता पण सध्या पण माझ्याकडं नाही म्हटलं तरी 1000-1200 लोकांचा आता तरी जातो सकाळचा ब्रेकफास्ट. म्हणजे दिवसाला आपण 1200 ते 1500 लोकांचा आता पण आपल्याकडं कंटिन्यू चालूच आहे. व्यवसाय बंद केलेला नाही आहे. माझ्याकडं किती संकट आली, कोविड आला, हे आला ते आला, तरी पण मी कधी मागे हटलो नाही. बरोबर. मला हा व्यवसाय करायचाच आहे, ही माझी जिद्दच होती पहिल्यापासून का मला हॉटेल लाईनमध्ये घुसायचं आहे. दिवसाला आपण 1000 ते 1500 लोकांचा 1000 ते 1500 लोकांचा आता कंटिन्यू. आणि सकाळचा ब्रेकफास्ट पण असतं 6 वाजता आसा इंडिया आणि विनेस कंपनीमध्ये. चहा, ब्रेकफास्ट, कॉफी, त्याच्यानंतर 11 वाजता लंच असतंय, त्याच्यानंतर दुपारचा ब्रेकफास्ट, त्याच्यानंतर पुन्हा डिनर नाईटचा. तेवढं 400-500 लोकांचा संध्याकाळी पण जाते दोन्ही ठिकाणी. असं आहे. हो, ते हळद असू दे, काय बड्डे असू दे किंवा लग्न असू दे, तरी ते पण अटेंड करतो. 1000, 1500, 3000 पर्यंत माझी कॅपॅसिटी आहे, या हिशोबाने मी करतो. बरोबर. माझ्या तशी पद्धतीने मोठी आहे. हां. ओके. एवढा मोठा साम्राज्य सांभाळतायत काका आणि आपल्या समाजाचा माणूस सांभाळताय, ऐकून खूप भारी वाटला. हो, धन्यवाद काका. मस्त मस्त सुंदर. तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा. थँक्यू. तर चला मित्रांनो, श्री साई फॅसिलिटीज कंपनीला आज आपण व्हिजिट केली होती. सर्व काय तुम्हाला दाखवला, सरांना सुद्धा भेटवला. आपला माणूस या क्षेत्रामध्ये, या व्यवसायामध्ये कुठेतरी पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. जर तुम्हाला कंपनीशी, कुठल्या फॅक्टरीशी किंवा टी ॲड सोबत कुठले कॉन्टॅक्ट असतील आणि तुम्हाला बल्कमध्ये जर जेवणाची व्यवस्था करून द्यायची असेल तरी ते आपण करू शकतो. आणि इवन पार्टीज, लग्न, हळद वगैरे पण असं कॅटरिंग सर्व काय अरेंज करतात आपले संजय कोहली सर. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. स्टार्टिंग पासून नंबर येत असेल. आणि विषय असा आहे, आपला माणूस व्यवसाय करतोय. आपणच बोलत असो का आपली माणसं व्यवसायामध्ये पडू नाही शकत. तर आपली माणसं व्यवसाय करतायत, पण आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. तर सपोर्ट नक्की करा. आणि हा व्लॉग इथंच एंड करतोय. छोटासा व्लॉग होता. कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या माणसाला सपोर्ट करायला कधीच कमी पडू नका. कॉन्टॅक्ट असतील तर कॉन्टॅक्ट करून द्या. काकांचा नंबर मी पहिलेपासून दिलेला असेल. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. काळजी घ्या.